ही कोइंबतूरवरून रोप आणलेलं बघा मी फर्स्ट स्टेजची टिश्यू कल्चरची. आता याला लागवडीचं मी नियोजन करतो आहे. लागवडीचं नियोजन करत असताना सर्वसाधारण काही नियम घेतो आहे मी. माझ्या हातात हा कळक आहे, कळक म्हणजे मानगा. आता ह्या मानग्याने मी होलं पाडतो आहे बघा ही अशी, आणि हो का ह्यात मी लागवड टाकणार आहे. आता फुटवे बघू शकता, सर्वसाधारण 10-12 फुटवे आहेत. आपल्याला एवढे फुटवे नको आहेत, मी 8 ते 9 फुटवे ठेवणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आले की तुम्ही अजून कोइंबतूरच्या रोपांचा व्हिडिओ टाकला नाही, लावता वेळेस टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये 10-26-26 9-24-24 यारा कॉम्प्लेक्स एक घेतले मिक्स, त्याच्याबरोबर दयालचं हे घेतलं आहे कॉम्बीपॅकमधलं मिश्रण जरा थोडंसं टाकलं यात. ही कोइंबतूरची रोपं आहेत. हा बघा इथं होल घेतले, ही एक होल घेतले बघा, हे समोर दिसते हे. या होलात ही लागवड टाकलेली आहे आणि साईडनं रिंग पद्धतीनं मी त्याला अमोनिया दिलेला आहे. आता हे रोपाचा बुंदा जर धरला तुम्ही तर सर्वसाधारण 1 टिचवर हे अंतर, या रोपाच्या बुंद्यापासून 30 अंतरावर लागवड टाकलेली आहे. आणि आता ही लागवड मी लगेच आता मातीआड करतो आहे बघा. ही अशी ही होलं मी मुजवून घेणार आहे आणि रोपांना आता थोडीशी भर लावणार आहे. लागलीचा बघा ही अशी भर लावणार आहे रोपांना. ही कोइंबतूर आणलेली रोपं आहेत बघा. हो काही ही अगोदर अमोनिया टाकून घेतलेला आहे. फुटवे बघा, फुटवे आपल्याला लय फुटवे झाले. ते आता फुटवे किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फुटवे. आपल्याला 8 ते 9 फुटवे ठेवणार आहे. नंतर जसे फुटवे जोमदार राहतील आणि त्यानंतर राहिलेले हे बारीक फुटवे आहेत किंवा हा बारीक फुटवा असेल तो मी सगळा मोडून काढणार आहे. कारण आपल्याला बियाण्यासाठी प्लॉट तयार करायचा आहे हा, त्यामुळं त्याला व्यवस्थितच काही मातीआड लागवड केलेली आहे बघा. अशी लागवड टाकल्या की लगेच पुन्हा मातीआड करतो आहे. अजून 2 टाकायचे राहिले ते साऱ्या, पण 2 साऱ्या टाकून लगेच मातीआड करतो आहे. कारण उन्हानं उडून जाऊन हे म्हणून केलेली आयडिया आहे बघा. एवढी भर लावायला लागते. आता फुटवे बघा किती आहेत. सर्वसाधारण 5 रोप आहे कोइंबतूरचं.